हे बघा किती सुंदर नदी आहे, इकडे पावतात बघा. हे बघा इकडे झाडे वगैरे आहे, पाणी वगैरे. अंशू बसलाय. अंशूला आता आंघोळ करायची आणि अनुष्काला पण आंघोळ करायची. हे बघा इथं आमच्या स्विमिंग पूल मध्ये बघा अंशू बघा कसा बसलाय. नको डुबकी आई असंच राहू. आयशा पाहू की बघा आमचा किती मोठा स्विमिंग पूल आहे. बघा बघा किती सुंदर दिसतंय बघा. बबन अंशू कसं करतंय बघा. हे का नाटक बघा. मागो हो रे बाबा मागो अंशू. किती मोठी नदी आहे बघा. तिकडं झाड वगैरे कसले भारी आहे. आणि हे काय याला पूल म्हणतात. हा ना पूल आहे. मागो फिल बाय वरती हो. नको नको बाबा ना. अरे बाबा पडशील रे. इथे ये इकडे. कपडे धुतले. अंशूचे कपडे धुते आता. आता गोदडा देऊन स्विमिंग पूल म्हणती ना तिला. इकडं इकडं घेते पिशवी मी घेते. इकडे इकडे इकडं बांधकाम चालू आहे एका नदीचे. इकडे हे बघा इकडे किती सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. जा हळूहळू जा. हे बघा कावळा बघा कावळा. जा खाली. तुझं हाईट बघ केवढी आहे. बुर्ज खलिफा. देऊ ती का डोका डोका देऊ की. आता यांना स्विमिंग पूलला नेलं नाही म्हणून आता नदीची स्विमिंग पूल. पण किती स्वच्छ पाणी आहे बघा. कसलं स्वच्छ पाणी आहे. एकदम स्वच्छ पाणी आहे. एकदम स्वच्छ पाणी. त्या बायका धुतात कपडे बघायचं तर त्या बाजूला पूर्ण बाजूला बघा हिरवळ हिरवळ आहे बघा. त्याच्या आधी पण आम्ही आलो होतो नदीला कपडे धुवायला. आता खूप दिवसानं आलं आहे इकडं. हा फुलं टाकलेत ना बघा. कावळे कावळे बघा कावळा. वरती वरतून गाड्या पण जातात फुलाच्या वरून. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. गंगा स्नान केलं कावळा बघा कसा येतोय. तिले पापू कशी वरती बसला तसं वरती बस. बघ बब्याला आंघोळ घालते बब्या. आयशू आयशू इकडे बघ. आयशू आता तोंड देऊ ना. आयशू तोंड देऊ की. मजा येते का अंशू. स्विमिंग पूल मध्ये मजा येते. स्विमिंग पूल मध्ये मजा येते का अंशू. मजा येते का नाही. बाई किती झाडी आहे बघा इकडे. झाडी
मस्त वाटते इथे, एकदम फ्रेश फ्रेश वातावरण आहे ना. आता काय मुलाची शाळा आता संपल्या, आता सुट्ट्या संपल्या, आता शाळेत जातील. आता काय इकडे यायला जमत नाही, काय नाही. ऐशू चला, इथे काकूला जायचंय वाटतं, स्वयंपाक ते करायचे. इकडे वगैरे देऊन झालेले आहेत आमचे, जाणार आहे थोड्या वेळ वगैरे दिवले. आता आंघोळ्या केल्या, आता वरती आल्यात. आता आमचे पण गोदडे दिवले. आता चला निघायचं घरी. बघा कसली भारी नदी आहे बघा. कोंबडे बघा, गावरान कोंबडे आहेत ना. हे लगे जवळून काळ्या. मीच घेतले असते पण आता मला काही घेत नाही.